आणि बातम्यांचा घेऊयात आता वेगवान आढावा. बघूयात सुरुवातीला युक्रेनमध्ये काय चाललंय त्या संदर्भातल्या बातम्या. बुलेटिनच्या सुरुवातीला युक्रेनच्या पूर्वेकडच्या बाखमूट शहरातल्या परिस्थितीची बातमी आपण बुलेटिनच्या सुरुवातीला बघतोय. या शहरातील युक्रेन सैन्य नागरिकांना शहरातून बाहेर जाण्यासाठी आता मदत करताना दिसते, कारण रशियन सैन्य हा सगळा भाग काबीज करण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न करते आणि त्यामुळे इथे नागरिक अडकून पडले होते. इथल्या तात्पुरत्या पुलावरून पळून जाण्याच्या प्रयत्नात शनिवारी एका महिलेचा मृत्यू झालाय आणि 2 पुरुष यावेळी गंभीर जखमी झाल्याची माहिती कळतेय. इथली परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. युक्रेनचं सैन्य शहरातून नियंत्रितपणे माघार घेण्याचा विचार करत असल्याचं या परिस्थितीचं विश्लेषण करणाऱ्या पाश्चिमात्य विश्लेषकांनी म्हटलं आहे. युक्रेनमधल्या परिस्थितीतून प्राण्यांना वाचवण्यासाठी अनेक जणांचे प्रयत्न सुरू आहेत आणि प्राण्यांसाठी हे प्राणीमित्र आश्रयस्थान आता तयार करतायत. या प्राण्यांमध्ये सिंह, वाघ आणि बिबट्याचाही समावेश आहे. 2018 मध्ये वन्यप्राणी निवारा स्थापन करणारी नतालिया पोपोवा यांनी गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये गरजू प्राण्यांना वाचवण्यासाठी मदत करण्यासाठी ती तिथे थांबली होती आणि तिने या काळात 600 प्राणी वाचवले आहेत. यापैकी 200 प्राण्यांना उपचारासाठी इतर देशांमध्ये आता नेण्यात आलंय. बहुतेक सगळ्या प्राण्यांनी या सगळ्या परिस्थितीच्या सगळ्या प्रभावामुळे अन्न पाणीही सोडलं होतं. आमच्या सैन्यानं त्यांना शोधून काढलं आणि विविध प्राणी संरक्षण संस्थांना याबद्दल कळवण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय. आता 11 सिंह, 2 वाघ आणि 1 बिबट्या त्यांच्याकडे आहेत. कोल्हे, रॅकनडॉग, पक्षी, हंस, त्याचबरोबर लेमर यांसारख्या अनेक प्राण्यांचाही यात समावेश आहे. या सगळ्या प्राण्यांच्या आहारासाठी दररोज 127 किलो मांसाची गरज आहे. प्रत्येक जीव महत्वाचा आहे आणि युक्रेनच्या प्रत्येक नागरिकांना देखील या युद्धात जे काही करता येईल ते सतत केलं पाहिजे अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली. पुढची बातमी आहे बांगलादेशमधली. बांगलादेशच्या दक्षिणेकडे रोहिंग्या मुस्लिमांसाठी असलेल्या एका मोठ्या शरणार्थी शिबिरात प्रचंड आग लागली आणि हजारो जण बेघर झाले, तसं अग्निशमन अधिकारी आणि संयुक्त राष्ट्रांकडून सांगण्यात आलंय. सुदैवाची एकच बाब म्हणजे कोणतीही जीवितहानी यावेळी झाली नाही. अग्निशमन सेवेचे अधिकारी इम्दादुल हक यांनी याविषयीची माहिती दिली. 2021 मध्ये सैन्यानं ताब्यात घेतल्यापासून म्यानमारमधली परिस्थिती बिघडली आणि त्यांना परत पाठवण्याचे प्रयत्न अयशस्वी झालेत. गेल्या वर्षी अमेरिकेनं म्यानमारमधल्या रोहिंग्यांवर अत्याचार हे नरसंहार असल्याचं म्हटलं होतं. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी वांशिक अल्पसंख्याकांविरुद्ध या मोहिमेमध्ये लष्करानं नागरिकांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार केल्याचं म्हटलं होतं. इथल्या मुस्लिम रोहिंग्यांना बौद्ध बहुसंख्य म्यानमारमध्ये तिथे भेदभावाचा सामना करावा लागतो. इथल्या बहुतेकांना नागरिकत्व आणि इतर अनेक अधिकारही नाकारले जातात. पण इथली परिस्थिती आपण बघतो, इथे हजारो जण असे बेघर झालेत. पुढची बातमी आहे पेरूमधली. राष्ट्रपतींच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलक लिमाच्या म्हणजेच राजधानी लिमाच्या रस्त्यावर उतरले होते. काही चकमकी देखील इथे झाल्यात. यावेळी इथे दंगलविरोधी पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यांनी या शांततेनं यावर मोर्चा काढत असल्याचा दावा केला होता. आम्ही रस्त्यावर शांततेनं चाललो होतो आणि पोलिसांनी अश्रुधुराचा आमच्यावर मारा केला. ही दडपशाही आहे आणि त्याहून वाईट म्हणजे आमच्या शरीरावर ते फेकले जात आहेत, असा देखील आरोप आंदोलक डेव्हिड यांनी केला. अध्यक्षा बोलोअटे यांनी डिसेंबरमध्ये पदभार स्वीकारलाय आणि त्यांच्या आधी जे अध्यक्ष होते त्या पेड्रो कॅस्टिलो यांना ही सभा विसर्जित करण्याच्या प्रयत्नात यावेळी पदच्युत करण्यात आलं. बोलोअटे सरकारच्या विरोधात 3 महिन्यांच्या अधिक काळापासून इथे आंदोलनं सुरू आहेत. आतापर्यंत यात 60 जणांचा मृत्यू झालाय. 48 सुरक्षा दलांशी थेट चकमकीत यात 48 जण मरण पावलेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी सेल्मा येथील ब्लडी संडेच्या शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ते अलाबामामध्ये आले होते. 60 वर्षांपूर्वी ऐतिहासिक मतदान हक्क कायदा मंजूर झालेल्या नागरी हक्क चळवळीच्या वार्षिक स्मरणार्थ सेवेसाठी रविवारी हजारो नागरिक जमले होते. आपल्या भाषणात बायडन यांनी कठोर बंदूक नियंत्रण कायदा आणि विस्तारित मतदान हक्कांसाठीचंही भाष्य केलं. गेल्या महिन्यात ट्युनिशियाचे अध्यक्ष कैस सईद यांनी अल्जेरिया आणि लिबियामधून आलेल्या निर्वासितांना थांबवण्याबद्दल एक भाष्य केलं होतं आणि या स्थलांतरितांमुळे देशात हिंसा आणि गुन्हे वाढण्याची भीती व्यक्त केली होती. त्यानंतर आता या स्थलांतरित नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठवलं जात आहे. या नागरिकांना परत पाठवण्यासाठी विमानांची व्यवस्था करण्यात आली आहे. अनेक देशांचीच त्याचबरोबर फ्रेंच भाषा आणि उत्तर आफ्रिकेची युरोपशी जवळीक, यामुळे ट्युनिशिया हे पश्चिम आफ्रिकेतील आर्थिक स्थलांतरितांसाठी पूर्वीपासून एक महत्त्वाचं ठिकाण मानलं जातं. 21,000 स्थलांतरित ट्युनिशियामध्ये राहत होते. यापैकी बहुतांश अल्जेरिया आणि लिबियामधून दाखल झाले होते. 49 नागरिकांचं पहिलं उड्डाण बुधवारी उशिरा राजधानी कोनाक्री इथे पोहोचल्याची माहिती कळतेय.
कंबोडियातल्या एका न्यायालयानं कंबोडिया नॅशनल रेस्क्यू पार्टीचे नेते केम सोखा यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली दोषी ठरवलं होतं आणि 27 वर्षांची कारावासाची शिक्षा त्यांना सुनावण्यात आली. नोम पेन या मुस्लिम कोर्टानं याविषयीची माहिती दिली. 2010 पासून सप्टेंबर 2017 पर्यंत अटक होईपर्यंत परदेशी शक्तींशी संगनमत केल्याचा त्यांच्यावर आरोप होता आणि याविरोधात अपील दाखल करण्यासाठी त्यांच्याकडे 1 महिना असल्याचं यावेळी कोर्टानं सांगितलं होतं. कंबोडिया नॅशनल रेस्क्यू पार्टी त्यांच्या 2017 मध्ये संबंधित आरोपांनुसार अटक झाल्यानंतर लगेचच ती विसर्जित करण्यात आली होती. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी हवामान आपत्तींना कारणीभूत ठरणाऱ्या मोठ्या देशांवर टीका केली आहे, तर कमी विकसित राष्ट्रांना त्याचे परिणाम भोगावे लागत असल्याचं त्यांनी म्हटलंय. दोहामध्ये होत असलेल्या अल्पविकसित देशांच्या शिखर परिषदेत गुटेरेस बोलत होते. त्यांनी एक महत्त्वाची बाब निदर्शनास आणली आणि ती म्हणजे ही गरीब राष्ट्र गरिबी आणि अन्यायाच्या वादळात अडकल्याचं त्यांनी म्हटलंय. कतारमध्ये 5 ते 9 मार्च दरम्यान होणाऱ्या या परिषदेत या संदर्भातल्या UN कॉन्फरन्सच्या आधी ही शिखर परिषद आहे. कोरोनाच्या महामारीमुळे या परिषदेला यंदा विलंब झाला. एस्टोनियामधल्या मतदारांनी रविवारी नवीन नेत्यांची आता निवड केली आहे आणि इथे पंतप्रधान काजा कॅलस यांना स्पष्ट बहुमत मिळालंय. त्यांना काही महत्त्वाच्या पक्षांकडून सामना देखील करावा लागला, कारण 9 राजकीय पक्षांनी एस्टोनियाच्या 101 जागांच्या संसदेसाठी त्यांनी उमेदवारही उभे केले होते. सार्वत्रिक निवडणुकीत 9 लाखांहून अधिक जणांनी यावेळी मतदान केलंय. जवळपास निम्म्या लोकांनी मात्र यावेळी आगाऊ मतदान केलं होतं. अमेरिकेची बातमी आहे. व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याशी झालेल्या भेटीत पाश्चात्य मित्र राष्ट्र युक्रेनला जोपर्यंत गरज लागेल तोपर्यंत पाठिंबा देत राहू असं जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्ज यांनी म्हटलंय. रशियानं युक्रेनवर आक्रमण केलं आणि त्यामुळे शांततेसाठी हे वर्ष अत्यंत महत्त्वाचं असल्याचं स्कोल्ज म्हणाले. जर्मनीच्या संसदेला दिलेल्या भाषणात स्कोल्ज यांनी चीनला रशियन सैन्याच्या माघारीसाठी दबाव आणण्यासाठी मॉस्कोमधला आपला प्रभावाचा वापर करा आणि आक्रमक रशियाला शस्त्र पुरवू नका असं आवाहनही केलं आहे. डेन्व्हरमधली एक बातमी आहे. इथल्या हायस्कूलमधले विद्यार्थी वर्गातून बाहेर पडले आणि आपल्या वर्गमित्राच्या गोळीबारात झालेल्या मृत्यूचा त्यांनी निषेध केला. कोलोराडो राज्याच्या कॅपिटल राजधानीकडे हा मोर्चा नेण्यात आला होता. विद्यार्थी आणि आंदोलकांनी यावेळी लाल कपडे परिधान केले होते. गेल्या महिन्यात शाळेजवळ पार्क केलेल्या कारमध्ये असताना 16 वर्ष लुईस याला गोळ्या घालून ठार करण्यात आलं होतं आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण बुधवारी त्याचा मृत्यू झाला होता. यावेळी बंदुकीमुळे होणाऱ्या हिंसाचारावर कारवाई करण्यासाठी आणि शाळेची सुरक्षा वाढवण्याचं आवाहन विद्यार्थ्यांनी केलं. या झालेल्या गोळीबारात कुणालाही आतापर्यंत या संदर्भात अटक करण्यात आली नाही. संयुक्त अरब अमिरातीच्या अर्थमंत्र्यांनी एक महत्त्वाचं विधान केलं. UAE आणि तुर्कस्ताननं पुढच्या 5 वर्षात दोन्ही देशांमधील तेलविरहित व्यापार दुपटीनं वाढवून $40 अब्ज पर्यंत पोहोचण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. दुबईत बोलताना दोन्ही राष्ट्रांच्या मंत्र्यांनी नवीन व्यापार कराराची घोषणा केली, ज्यामुळे 99% गैरतेल द्विपक्षीय व्यापारावरील कस्टम ड्युटी कमी किंवा रद्द होईल आणि हजारो नोकऱ्या निर्माण होतील. तुर्कस्तानचे व्यापार मंत्री मोहम्मद मूस यांनी याबद्दल आनंद व्यक्त केलाय. या शक्तिशाली भूकंपामध्ये गेल्या महिन्यात जो भूकंप झाला होता त्यात 50,000हून अधिक लोकांचा बळी गेल्यानंतर तुर्कस्तानला पुनर्बांधणीचं मोठं आव्हान आहे आणि त्या दरम्यान हा करार तुर्कस्तानसाठी निश्चितच महत्त्वाचा आहे. 20 देशांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या युरोपियन युनियनच्या शिष्टमंडळानं वेस्ट बँकमधल्या एका शहराला भेट दिली. याच शहराला ज्याला कट्टरपंथी ज्यू स्थायिकांनी तिथे आगीच्या घटना घडवून आणल्या होत्या. पॅलेस्टिनी बंदूकधाऱ्यांनी स्थानिकांवर गोळ्या चढल्यानंतर त्याची प्रतिक्रिया म्हणून इस्रायली स्थानिकांनी कार आणि घरांना आग लावून दिली होती. यात 30 घरं आणि गाड्या जळून खाक झाल्या होत्या. या भेटीत युरोपियन युनियनच्या शिष्टमंडळानं इथल्या स्थानिकांशी संवाद साधला. पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार वेस्ट बँकमधले शेकडो पॅलेस्टिनींनी इस्रायली सैन्यानं गोळ्या घालून ठार केलेल्या तरुण मुलासाठी त्याच्या स्मरणसभेत सर्वजण उपस्थित होते. या गोळीबारानंतर दोन्ही देशांनी आपली भूमिका स्पष्ट केली. इस्रायली सैन्याच्या मते पॅलेस्टिनी जवळच्या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या इस्रायली वाहनांवर हल्ले करत होते आणि सैनिक आल्यावर त्यांच्यावर फायरबॉम्ब टाकण्यात आले होते. त्याचा प्रतिकार म्हणून सैनिकांनी गोळीबार केल्याचं त्यांचं म्हणणं आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच वेस्ट बँक आणि पूर्व जेरुसलेममधल्या इस्रायली गोळीबारात 64 पॅलेस्टिनी आतापर्यंत ठार झाले. चीन रशियाला शस्त्र पाठवण्याबद्दलचा कुठलाही पुरावा नाही असं युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला फॉन डर लेन यांनी रविवारी म्हटलं. मेसबर्गमध्ये जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्ज यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर त्या बोलत होत्या. बीजिंगद्वारे मॉस्कोलाच म्हणजे चीनद्वारे रशियाला शस्त्र वितरित केल्याचं लक्षात आलं तर निर्बंधांचा जरूरच रशियावर टाकले जातील, त्याचा विचार केला जाईल असंही त्यांनी म्हटलंय.
इंडोनेशियाच्या तेल साठवणूक गोदामाला प्रचंड आग लागून 15 जणांचा मृत्यू झाला. बचाव पथक आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग सगळ्या घरांच्या आणि इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अजून कोणी आहे का याचा ते अजून शोध घेत आहेत. सरकारी तेल आणि वायू कंपनी पेर्टामिनाद्वारे संचलित प्लमांग इंधन स्टोरेज स्टेशन आणि उत्तर जकार्तामधील ताना मेरा शेजारच्या दाट लोकवस्तीच्या क्षेत्राजवळ ही घटना घडली. याद्वारे इंडोनेशियाच्या 25% इंधन गरजा जरी पुरवल्या जात असल्या तरी ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे 260 कर्मचारी आणि 52 अग्निशमन गाड्या यावेळी मध्यरात्रीपर्यंत ही आग विझवण्यासाठी प्रयत्न करत होत्या. शनिवारी सकाळपासून इथे कूलिंग प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अजूनही 16 जणांचा शोध हे सगळे स्वयंसेवक घेत आहेत. 49 जण 5 रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचं कळत आहे. इथल्या 600 विस्थापितांना सरकारी कार्यालय, रेड क्रॉस कमांड पोस्ट आणि स्पोर्ट्स स्टेडियममध्ये तात्पुरत्या आश्रयस्थानात नेल्याचं जकार्ताचे गव्हर्नर हेरू बुडी हार्टनो यांनी म्हटलंय. रविवारी लागलेल्या एका मोठ्या आगीत ब्रॉन्क्समधलं एक सुपरमार्केट आणि लॉन्ड्रमॅटचं नुकसान झालं. ई बाईकमधल्या लिथियम आयन बॅटरी आगीत त्याचा स्फोट झाला आणि ही दुर्घटना घडली. माझ्या मागची संपूर्ण इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं आणि छत तुटल्याचं आणि घराची पडझड झाल्याचं इथले आयुक्त लॉरा यांनी म्हटलंय. महापौर ॲडम्स आणि कमिशनर कॉन्वॉक यांनी या बॅटरीवर चालणारी ई बाईक किंवा स्कूटर असलेल्या कुठल्याही योग्य बॅटरी किंवा चार्जर वापरण्यासाठी आणि ते कुठे ठेवतात याची काळजी घेण्याचं आवाहन या घटनेमुळे केलं आहे. व्हेनेझुएलामधली बातमी आहे. माजी अध्यक्ष ह्युगो चावेझ यांच्या 10व्या स्मृतिदिनानिमित्तानं त्यांच्या सेवेचा सन्मान करण्यासाठी व्हेनेझुएलाची राजधानी काराकस येथे एका उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. इथे सरकारी अधिकारी आणि समर्थकांनी देखील क्युआर्टेल दा मोटाना या संग्रहालयात ते पोहोचले होते आणि त्यांच्या चावेझ यांच्या समाधीजवळ त्यांचं स्मरण करण्यात आलं. इथल्या ब्युरोचे सदस्य आणि व्हेनेझुएलाच्या सशस्त्र दलांचे विविध गट यावेळी उपस्थित होते. निकाग्वा आणि बोलिव्हियाचे अध्यक्ष डॅनियल ओर्टेगा आणि लुईस आर्से आणि क्युबाचे माजी अध्यक्ष राउल कॅस्ट्रो हे देखील यावेळी उपस्थित होते. 2018 मध्ये थायलंडमधल्या पूरग्रस्त भागात असलेल्या गुहेतून वाचवलेल्या 12 मुलांपैकी एका मुलाचा गेल्या महिन्यात मृत्यू झाला. रविवारी एका मंदिरामध्ये थायलंडल्या दुसऱ्या दिवशी इथले त्याचे अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी कुटुंबातील सदस्य आणि माजी सहकाऱ्यांनी त्या खेळाडूला आदरांजली वाहिली. दुआंगफेट हे या खेळाडूचं नाव होतं आणि त्याची आई थानापोन हिनं देखील चियांगरायमधल्या भिक्षूंसोबत यावेळी आपल्या मुलासाठी प्रार्थना केली. फुटबॉलच्या बाबतीत तो 100% दृढनिश्चयी होता अशी आठवण त्याच्या माजी मुख्य प्रशिक्षकांनी यावेळी सांगितली. त्याचा परफॉर्मन्स खूपच चांगला होता आणि त्यामुळे झिको फाउंडेशननं पुढाकार घेऊन त्याला इंग्लंडला जाण्याची त्यामुळे संधी मिळाली होती. डुआंगफेटसाठी थायलंडमधल्या एका बौद्ध मंदिरात रविवारी एक प्रार्थना सत्र आयोजित करण्यात आलं होतं. हे मंदिर थाम लुआंग गुहेपासून 10 किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर आहे. इथे डुआंगफेट आणि त्याचे 11 सॉकरचे सहकारी आणि त्यांचे प्रशिक्षक 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ अडकले होते आणि त्यांना विविध भागातील तज्ज्ञांनी मदत करून सुरक्षितपणे बाहेर काढलं होतं आणि त्यानंतर ट्रेनिंगला गेलेल्या या खेळाडूचं परदेशात निधन झालं. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस अधनॉम गॅब्रियस यांनी शुक्रवारी तुर्कस्तान आणि सिरियाच्या नुकत्याच झालेल्या दौऱ्याबद्दल माहिती दिली. गेल्या महिन्यातल्या भीषण भूकंपानंतर झालेल्या इथल्या नुकसानामुळे प्रचंड हानी झाली आणि ते काही प्रमाणात व्यक्त करणं अशक्य असल्याचं त्यांनी म्हटलंय. गेल्या 12 वर्षांचा गृहकलह आणि आर्थिक संकटामुळे सिरियाला अधिक धोका असल्याचं त्यांनी म्हटलंय. तुर्कस्तान सिरिया भूकंपात किमान 50,000 जणांचा मृत्यू झालाय. अनेक जण जखमी आहेत आणि हजारो अजूनही बेपत्ता आहेत. शेकडो अजूनही बेघर असल्याची त्यांनी माहिती दिली. पुढची बातमी आहे. तुर्कस्तानमधली इथल्या आग्नेय तुर्की भागात झालेल्या भूकंपानंतर 23 दिवसांनी अलेक्स नावाच्या श्वानाला नुकतंच जिवंत वाचवण्यात आलं. इथल्या सरकारी एजन्सीने याविषयीची माहिती दिली. सायबेरियन हस्की मिक्स जातीचा हा श्वान आहे आणि तो आतांक्या या हार्ड सिटीमध्ये म्हणजे जिकडे मोठा तडाखा या भूकंपाचा बसला होता त्या भागातला आहे आणि तिथल्या ढिगाऱ्याखाली तो अडकला होता. इथल्या नगरपालिकेच्या मध्य भागातील बचावकर्ते आणि तुर्कस्तानच्या प्राणी हक्क फेडरेशननं यासाठी प्रयत्न केले होते. एका नागरिकानं कोसळलेल्या इमारतीच्या खालून आवाज ऐकू आल्यामुळे त्या भागात धाव घेतली होती अशी माहिती एजन्सीने दिली आणि त्यानंतर त्याची सुटका करण्यासाठी अथक प्रयत्न करण्यात आले. पुढची बातमी आहे. भारतासाठी महत्त्वाची. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या रविवारच्या आकडेवारीनुसार भारतात सध्या 324 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 2791 रुग्णांवर देशभरात उपचार सुरू आहे. मृतांचीच म्हणजे कोरोना बळींची भारतातली एकूण संख्या 5,30,775 पर्यंत पोहोचली आहे.
अभिषेकाची तयारी सध्या सुरू आहे आणि यासाठी त्यांचा मुलगा प्रिन्स हॅरी यांना देखील संपर्क केला जातोय अशी माहिती सध्या कळतेय. या निर्णयामुळे राजघराण्यात तणाव असूनही प्रिन्स हॅरी समारंभाला उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते. हॅरी आणि त्याची पत्नी मेगन लंडनमधल्या वेस्टमिन्स्टर ॲबे इथे 6 मेच्या राज्याभिषेकाला जर उपस्थित राहणार असतील तर हॅरीच्या पुस्तकानंतरची म्हणजे जे पुस्तक अत्यंत वादग्रस्त ठरलं होतं आणि ज्यात राजघराण्यातील नातेसंबंधांवर त्याने मोकळेपणाने भाष्य केलं होतं, या पुस्तकानंतरची त्याच्या वडिलांशी होणारी ही पहिली जाहीर भेट ठरू शकेल. बातमी आहे ऑस्ट्रेलियाची. सिडनीमध्ये सह्याद्री सिडनी या संस्थेतर्फे शिवजयंती सोहळा नुकताच साजरा झाला. यावेळी हजारो मराठी नागरिक यावेळी एकत्र येत जय भवानी जय शिवाजीचा जयघोष करण्यात आला. शिवजयंती सोहळ्यानिमित्तानं मराठी बांधवांसाठी खास मराठमोळ्या मेजवानीचीही इथे व्यवस्था करण्यात आली होती. ही संस्था गेली 12 वर्ष ऑस्ट्रेलियात शिवजयंती साजरी करते. 19 फेब्रुवारीला हॉल उपलब्ध नसल्यामुळे 4 मार्चला अत्यंत धूमधडाक्यात हा कार्यक्रम साजरा झाला आणि शिवजयंती इथे साजरी झाली. आता बघूयात इतरही बातम्या. आता बातम्या आहेत वेगवेगळ्या पुरस्कार सोहळ्यांच्या संदर्भातल्या. एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स या सिनेमाला फिल्म इंडिपेंडन्स स्पिरिट अवॉर्ड्सनं सन्मानित करण्यात आलं. पुढच्या आठवड्यात होणाऱ्या ऑस्कर सोहळ्याआधी सिनेमाला मिळालेले हे आतापर्यंतचे 2 महत्त्वाचे पुरस्कार आहेत. बेस्ट सिनेमा दिग्दर्शक डॅनियल कॉन आणि डॅनियल चिनट, अभिनेते मिशेल, त्याचबरोबर के.यू. आणि स्टिफनी यांना पटकथा आणि निर्मितीसाठीचे पुरस्कार मिळाले आहेत. शनिवारी दुपारी कॅलिफोर्नियातल्या सॅन्टा मोनिका इथल्या समुद्र किनाऱ्यावर आयोजित कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाचं यूट्यूब आणि ट्विटरवरून थेट प्रक्षेपण करण्यात आलं होतं. एमिली द क्रिमिनल या सिनेमातून विद्यार्थी कर्जाच्या मुद्द्यावर स्टुडंट लोन संदर्भात कशा प्रकारे चर्चा निर्माण होईल अशी प्रतिक्रिया दिग्दर्शक जॉन यांनी दिली आहे आणि याविषयी त्यांनी प्रतिक्रिया देखील केली. हा चित्रपट बनवण्याच्या आधी आम्ही खरंच याविषयीची चर्चा केली नव्हती असं त्यांनी म्हटलंय. या सिनेमाबद्दल नुकतंच त्यांनी भाष्य केलं. इंडिपेंडन्स स्पिरिट अवॉर्ड्स दरम्यान त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. या सोहळ्यासाठी सगळेच सेलिब्रिटी आवर्जून उपस्थित होते आणि यावेळी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळी न्यूट्रल अवॉर्ड्सची महत्त्वाची कॅटेगरी इथे होती. म्हणजे कुठल्याही पद्धतीनं पुरुष किंवा स्त्रिया म्हणजे अभिनेता किंवा अभिनेत्री अशी कॅटेगरीज इथे ठेवण्यात आले नव्हते आणि त्यामुळे US जेंडर न्यूट्रल अवॉर्ड्सची इथे चर्चा होती. यावर्षीच्या या स्पिरिट अवॉर्ड्समध्ये महिला दिग्दर्शकांनी त्यांच्या कामाचं श्रेय पुरुषांपेक्षा वेगळ्या पद्धतीनं कसं आहे यावर प्रकाश टाकलाय. त्यांच्या क्रू आणि सहकाऱ्यांना कशा पद्धतीनं त्या श्रेय देतात याविषयीच्या प्रतिक्रिया देखील त्यांनी दिलेल्या आहेत. हा चित्रपट मी बनवला आणि त्या सगळ्यात याबद्दलच्या प्रतिक्रिया त्यांनी दिलेल्या आहेत. इंडिपेंडन्स स्पिरिट अवॉर्ड्स दरम्यान याविषयीच्या प्रतिक्रिया इथल्या महिला दिग्दर्शकांनी व्यक्त केल्या. जॅझ रचना आणि अप्रतिम सॅक्सोफोन वाजवणारे अमेरिकन संगीत क्षेत्रातलं महत्त्वाचं नाव वेन शॉर्टर यांचं वयाच्या 89व्या वर्षी निधन झालंय. लॉस एंजलिसमधल्या त्यांच्या कुटुंबांनी याविषयीची माहिती गुरुवारी दिली आणि त्यांच्या निधनाबद्दलची माहिती त्यांनी जाहीर केली आहे. त्यांना अनेक ग्रॅमी पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आलं होतं. सेमिनल मेल ब्रुक्स चित्रपटाच्या रिलीजच्या वेळी 40 वर्षांनंतर हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड पार्ट 1चा आता सिक्वेल येणार आहे. पण 2 तासांच्या चित्रपटाऐवजी इथे एक वेगळ्या पद्धतीने याचं सादरीकरण केलं जाणार आहे. US बॉक्स ऑफिस विषयीची बातमी आता आपण बघतोय. क्रीड 3 या सिनेमानं पहिल्या वीकेंडला संपूर्ण देशात बॉक्स ऑफिसवर जोरदार बाजी मारली आहे. MGM रिलीजनं अँटमॅन अँड द स्वॅप या सिनेमाला पहिल्या स्थानावरून त्यामुळे मागे तो सिनेमा पडलेला आहे. इंडस्ट्रीच्या अपेक्षा बॉक्स ऑफिसवर असल्या तरी या सुरुवातीला क्रीड 3नं यामध्ये बाजी मारली आहे. पुढच्या आठवड्यात ऑस्कर पुरस्कार सोहळा होणार आहे आणि गेल्या वर्षीच्या ऑस्कर सोहळा ज्यामुळे गाजला होता त्या विल स्मिथ आणि रॉकच्या भांडणानंतर यावर्षीच्या अवॉर्ड्सच्या मंचावर आता विशेष खबरदारी देखील तिथे केली जाणारच आहे. पण नेटफ्लिक्सवर याचं थेट प्रक्षेपण या स्टँडअप स्पेशलमध्ये त्याचं नुकतंच करण्यात आलं. या कलाकारानं एका कॉमेडियन संदर्भातली ही बातमी आहे आणि ऑस्कर नंतरचा पहिला स्टँडअप स्पेशल देखील त्यांनी क्रिस रॉकनं त्यानंतर सादर केला. पुढची बातमी एका फॅशन शो बद्दलची. चित्रपट आणि टीव्ही क्षेत्रातील सेलिब्रिटी कॅलिफोर्नियाच्या
ॲक्टर्स गिल्ड अवॉर्डसाठी उपस्थित होते आणि इथल्या सेंच्युरी प्लाझामधल्या रेड कार्पेटवर या सगळ्यांनीच अशी उपस्थिती आवर्जून ते सर्वजण उपस्थित होते. खरं तर ढगाळ वातावरण आणि थंड हवामान असताना देखील या सगळ्या सेलिब्रिटीजनी इथे उपस्थिती तिथे महत्त्वाची मानली केली होती. आणि या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतो आहोत. येणाऱ्या बुलेटिनमध्ये देखील इतर बातम्यांचे अपडेट्स घेत राहणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.